आजचा आपला टॉपिक आहे फॅब्रिक मॅन्युफॅक्चरिंग. कालपर्यंत आपण यार्न्स पाहिले की यार्न्स कसे तयार होतात आणि यार्न्सचे टाईप. आता आपण यार्नपासून फॅब्रिक कसं बनवतात ते पाहूया. तर पहिले व्हॉट इज फॅब्रिक. फॅब्रिक म्हणजे काय. फॅब्रिक्स आर डिफाइंड ॲज द क्लोथिंग मटेरियल विच इज मेड बाय विविंग और knitting थ्रेड्स अँड इज ऑब्टेन फ्रॉम द yarn. They are made from tiny thread-like fibers. These fibers are twisted to make a yarn. The characteristics of a fabric depend upon the type of fiber used and the treatment applied to them. Cotton wool, rayon, linen, satin and denim are different types of fabric. तर फॅब्रिक बनवण्याच्या वेगवेगळ्या मेथड आहेत, म्हणजे विविंग, निटिंग अशा वेगवेगळ्या पद्धतीने फॅब्रिक बनवतात. आणि फॅब्रिक बनवण्यासाठी पहिले फायबर्स, जे छोटे छोटे फायबर्स असतात त्याला यानमध्ये कन्वर्ट करतात आणि यानचे ट्विस्टिंगने, यानचे वेगवेगळ्या प्रकाराने फॅब्रिक बनवतात. काही फॅब्रिक आपल्याला माहिती आहेत, कॉटन, रेयॉन, लिनन. तर हे सगळे फॅब्रिकचे टाईप्स आहेत. 3 स्टेप आहेत फॅब्रिक तयार करण्याच्या. त्या म्हणजे फर्स्ट स्टेप आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ फायबर्स आयदर फ्रॉम द प्लांट और ॲनिमल सोर्सेस, म्हणजे जे आपल्याला नॅचरली प्लांटपासून, ॲनिमलपासूनच कशामध्ये ज्याच्यापासून आपल्याला भेटतात तो फायबर. आणि ह्या फायबरला नंतर आपण कन्वर्ट करतो यानमध्ये. अ ग्रुप ऑफ फिलामेंट और स्टेपल फायबर्स एक्स्ट्रॅक्टेड आर ट्विस्टेड टुगेदर टू फॉर्म ए यान. ते यान कसे बनवतात फायबरला, फायबरची स्पिनिंग प्रोसेस होते आणि त्याच्यानंतर यान तयार होतो. नंतर यान नंतर फॅब्रिक. दीज यान आर ट्विस्टेड टाइटली अँड अलाउड टू रोटेट ऑन द डिफरंट टाइप्स ऑफ बाय द रोलर्स, viewed and knitted by passing a different number of yarns together to produce fabric. तर या यानच्या साह्याने रोलरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक्स तयार होतात. तर काही फॅब्रिक, आता फॅब्रिक बनवण्याच्या पण वेगवेगळ्या मेथड असतात. तर आपण आता पहिले फॅब्रिकचे टाईप्स पाहूया. फॅब्रिक मॅन्युफॅक्चरिंग. टेक्सटाईल फॅब्रिक इज ॲट लिस्ट अ 2-dimensional स्ट्रक्चर produced by fiber or yarn interlacing. The interlaced fiber structure mainly used in woven, non-woven and knitted. Traditionally, the weaving technology was the principal source for fabric production. Types of fabric manufacturing: weaving, knitting आणि non-woven. तर हे फॅब्रिक मॅन्युफॅक्चरिंगच्या 3 वेगवेगळे टाईप्स आहेत. आपल्याला ओवन, आता याच्या पुढे आपल्याला पाहायचं की ओवन मटेरियल काय असतात, नेटेड मटेरियल काय असतात आणि नॉन ओवन फॅब्रिक काय असतात. तर त्याच्यामध्ये पहिला जो टाईप आहे विविंग. आज आपण विविंगबद्दल माहिती करून घेऊया. हा फ्लो चार्ट आहे फॅब्रिक बनवण्याचा. फायबरपासून फॅब्रिक कसा बनतो ते. फायबर नंतर स्पिनिंगची प्रोसेस होऊन यान बनतो आणि यानपासनं विविंग, निटिंग, नॉन ओवन फॅब्रिक. तर हे 3 वेगवेगळे टाईपचे फॅब्रिक रेडी होतात आणि नंतर याचा यूज आपण गारमेंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गारमेंट बनवण्यासाठी करतो. आता विविंग. तर विविंग काय. जनरली देअर आर 3 टाइप्स ऑफ फॅब्रिक मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस: विविंग, निटिंग अँड नॉन ओवन. अमॉंग देम weaving technology is widely used to manufacturing fabric. The fabric is produced from weaving operation are called woven fabrics. The process of producing a fabric by interlacing warp and weft thread is known as weaving. The machine used for weaving is known as weaving machine or loom. Different fabrics are produced in weaving industry. These fabrics are weaved by using various looms and related machines. Before going straightly to the weaving process, some pre-treatment and pre-process should be carried out. आता विविंग काय असतं, याच्यामध्ये वार्प आणि वेफ्ट. जो लेंथवाईज धागा जातो त्याला आपण वार्प यार्न्स म्हणतो आणि जो विड्थवाईज, म्हणजे आपल्या गारमेंट लँग्वेजमध्ये विड्थवाईजला क्रॉसवाईज आपण असं म्हणतो. तर क्रॉसवाईज जो धागा जातो त्याला आपण वेफ्ट यार्न म्हणतो. तर वेफ्ट यार्नबद्दल आपण फिलिंग यार्न पण म्हणतात. तर ह्या वार्प या दोघांचं इंटरलेसिंग होतं आणि त्याच्यानंतर ओवन फॅब्रिक तयार होतं. तर ही विविंगची मेथड, अशा प्रकारे विविंग होते आणि जे फॅब्रिक विविंग होऊन तयार होतात त्यांना आपण ओवन फॅब्रिक म्हणतो. आता हा पहिला ह्याच्यामध्ये फ्लो चार्ट आहे की विविंग प्रोसिजर करण्या अगोदर काय काय तयारी करतात ते.
वाइंडिंग करतात, मग वार्पिंग करतात, मग स्लॅशिंग आणि मग ड्रॉइंग इन आणि मग विविंग. तर विविंग करते वेळी जो दुसऱ्या फिगरमध्ये तुम्हाला दिसेल, याच्यामध्ये वार्पियान, वार्प बीम जे आहे, वार्पियान म्हणजे लेंथवाईज यान्स, ह्या ज्या हिडल्स दिसतात तुम्हाला, याच्यामध्ये प्रत्येक याच्यामधनं एक एक धागा पास केलेला आहे, एक एक यान पास केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या साईडला दिसेल एक शटल आहे, आय शेपमध्ये एक शटल आहे. त्या शटलमध्ये धाग्याची रीळ असते आणि जो धागा आपल्याला विड्थवाईज क्रॉसवाईज जो टाकायचा आहे तो धागा त्याच्यामध्ये भरलेला असतो आणि तो धागा असा पास होतो. तो एकदा असा पास होतो म्हणजे जसं तुम्हाला दिसतोय तो खालून जातोय आणि नंतर तो वरतून इकडे पुढे गेल्यानंतर परत तो वरतून येतो. तर हा दोन्ही याच्यामध्ये यान पास होतो आणि नंतर असा हे जे रीड आहे, ह्या रीडला जेव्हा प्रेशर देतात तेव्हा तो त्या दोघांमधला जो गॅप आहे म्हणजे वार्पियान आणि वेफ्टियानमध्ये जो गॅप असतो तो गॅप हे करून कॉम्पॅक्ट करता येतो आणि क्लॉथ तसा त्याच्यानंतर ती विविंग कंप्लीट होते आणि तसं पुढे एक 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 स्टेपने विविंग कंप्लीट होत जातं. तर ही असं आपण पहिले माहिती आहे की जेव्हा आता तर मशीन्स वापरतात, पण जेव्हा मशीनच्या अगोदर क्लॉथ विविंगचे जे क्लॉथ बनायचे ते अशा प्रकारे बनायचे. पहिला जो शोध आहे तो हा विविंगमध्येच लागलेला आहे. नंतर हे निटेड ओव्हन फॅब्रिक, जे नॉन ओव्हन फॅब्रिक वगैरे, हे नंतर 20th सेंचुरी नंतर जास्त प्रमाणात यूज व्हायला लागले. जेव्हा मॅनमेड मशिनरीज वगैरे जेव्हा आपण बनवल्या वगैरे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या टाईपचे फॅब्रिक प्रोडक्शन होऊ लागलं. पण स्टार्टिंग ही आपली असं ओव्हन फॅब्रिक बनवायचे. तो अशा मशीन्स काही ठिकाणी आता अशा मशीन्स अजूनही वापरतात, जिथे आपल्या ट्रेडिशनली जे गारमेंट्स असतात किंवा काही साडीज वगैरे असतात तर तिथे अजूनही या पद्धतीने फॅब्रिक प्रोड्यूस करतात. तर आता हे 4 बेसिक्स ऑपरेशन्स आहेत, बेसिक स्टेप्स आहेत आपल्या विविंग कसं करतात ते याच्या. तर पहिली स्टेप आहे शेडिंग, रेझिंग अँड लोअरिंग ऑफ वार्प यार्न्स बाय मीन्स ऑफ द हार्नेस टू द शेड टू फॉर्म शेड, ओपनिंग बिटवीन वार्प यार्न्स थ्रू विच वेफ्ट यार्न passes. Picking, inserting of weft yarn by the shuttle through the shed. Beating up, packing the weft yarn into the cloth to make it compact. And taking up, winding newly formed cloth onto the cloth beam, letting off, releasing yarn from a warp beam. तर ह्या 4 स्टेप ह्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला की वार्पियान कसे आहे. हार्नेसमधनं असे तुम्हाला दिसले आहेत ते की हिडल्स ज्या होत्या त्याच्यामध्ये यान पास केलेले आहेत आणि त्याच्यानंतर वेफ्ट यान त्याच्यामध्ये पास होतात आणि मग त्या दोघांमधला जो गॅप आहे तो कॉम्पॅक्ट करतात, त्याने एकमेकांना कॉम्पॅक्ट करतात रीडच्या साह्याने आणि त्याच्यानंतर फॅब्रिक पूर्ण आपला विविंग प्रोसिजर होऊन फॅब्रिक तयार होतो. या फिगरमध्ये तुम्हाला दिसेल की वार्प यान काय आहे. जे लेंथवाईज आहेत यान ते वार्प यान आणि जे विड्थ वाईज आहेत ते वेफ्ट यान. तर हे व्हाईट कलरचे जे आहे तो वेफ्ट यान आहे आणि याच्या बाजूला सेल्वेज आपल्याला सर्वांना माहिती आहे. सेल्वेज याच्यासाठी असतो की आपला जो फॅब्रिक फ्रे होतो तर तो फ्रे होऊ नये म्हणून आपण दोन्ही साईडला आपला सेल्वेज असतं. तर सेल्वेज जेव्हा विविंग होतं त्यावेळेला सेल्वेज एकदम यान्स एकदम जवळजवळ घेऊन त्यांना एकदम कॉम्पॅक्ट केलेलं असतं, कारण ते स्ट्रॉंग राहावे, तिथून आपला फॅब्रिक कट म्हणजे फ्रे होऊ नये म्हणून सेल्वेज नेहमी एक सेंटीमीटरपर्यंतचा जो गॅप असतो तोपर्यंत तो सेल्वेजसाठी तो एकदम यांना एकमेकांना जवळ घेऊन तो एकदम कॉम्पॅक्ट केलेला असतो. तर आता हे वेफ्ट म्हणजे काय, द हॉरिझॉन्टल यान्स आर पास्ड यान्स आर कॉल्ड वेफ्ट यान्स आणि वार्प म्हणजे जे व्हर्टिकली यान्स आहेत त्याला आपण वार्प यान म्हणतो. आणि सेल्वेज मी आताच सांगितलं की सेल्वेज आपले एजला जे असतात, जे फॅब्रिक फ्रे होऊ नये म्हणून जे एजला असतात त्याला आपण सेल्वेज म्हणतो. आता क्लासिफिकेशन ऑफ विविंग. तर क्लासिफिकेशन ऑफ विविंगमध्ये बेसिक सिम्पल व्ह्यूज आहेत, नंतर कंपाऊंड कॉम्प्लेक्स नॉवेल्टी व्ह्यूज आहेत. तर आता ह्या 2 व्ह्यूज वेगवेगळ्या आहेत आणि त्या कशा असतात आणि त्याचा व्ह्यूज फॅब्रिकमध्ये कसा होतो ते आपण पाहूयात. आता ह्या बेसिक 3 व्ह्यूज आहेत ज्या मोस्टली आपल्या गारमेंट जे असं फॅब्रिक जे असतात त्याच्यामध्ये यूज केल्या जातात.
प्लेन व्ह्यू, ट्विल व्ह्यू आणि सॅटिन व्ह्यू. तर या जे मोस्टली आपण फॅब्रिक रेग्युलर यूजसाठी असतात त्याच्यामध्ये ह्या व्ह्यूज तुम्हाला पाहायला मिळतील. प्लेन व्ह्यूमध्ये दुसरे पण बास्केट व्ह्यू वगैरे असे टाईप्स आहेत. तर हे मेन टाईप्स आहेत आणि ह्याचा यूज आपला फॅब्रिक प्रोडक्शनमध्ये जास्त प्रमाणात होतो. तर पहिली व्ह्यू आपण पाहूया, प्लेन व्ह्यू. तर हे प्लेन व्ह्यूचं तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय. याच्यामध्ये जो वार्प यार्न आहे आणि वेफ्ट यार्न, तर वार्प यार्न सिंगल पास झाल्यानंतर वेफ्ट यार्न पण सिंगल पास होतो, म्हणजे सेम याच्यामध्ये वार्प आणि वेफ्ट यार्न पास होतात. त्याच्यानंतरचा हा फॅब्रिकची इमेज आहे. हा फॅब्रिक असा दिसतो. तुमच्याकडे अवेलेबल जे क्लॉथ आहेत कॉटनचं किंवा अशाचे, तर तुम्ही त्याच्यामध्ये विविंग पाहू शकता. तुम्ही जवळून पाहिलं तर तुम्हाला समजेल की विविंग कसं आहे, धागा कसा पास झालेला आहे. इवन तुम्हाला अजूनही टेस्ट करायचं असेल तर जो एकदम रफ क्लॉथ आहे, जो तुमचा यूजमध्ये नसेल, तर तो क्लॉथ तुम्ही कट करू शकता. आणि कट केल्यानंतर साईडने एक एक यार्न त्याच्यामधनं सेपरेट होतो. तर त्याही वेळेला तुम्हाला समजेल की एक धागा तुम्हाला व्हर्टिकली गेलेला दिसेल आणि एक धागा तुम्हाला हॉरिझॉन्टली गेलेला दिसेल. तर त्याच्यानुसार तुम्हाला कळेल की हे कसं विविंग झालेलं आहे. तर ही आहे प्लेन व्ह्यू. दुसरी आहे ट्विल व्ह्यू. ट्विल व्ह्यू थोडीशी क्रॉस असते, म्हणजे ही एक प्लेन व्ह्यूपेक्षा ही व्ह्यू जरा स्ट्रॉंग असते. आणि ह्याच्यापासून जे फॅब्रिक असतात ते थोडेसे जाड असतात, थिक असतात. कारण तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये जे यान जात आहेत, तर हे कसे यान पास होतात, ते 3 याच्यामध्ये यान पास होतात, व्हर्टिकली पण आणि हॉरिझॉन्टली पण. मग हे जेव्हा एकमेकांना कॉम्पॅक्ट होतात आणि पूर्ण क्लॉथ तयार होतो, तर हा कपडा एकदम थिक बनतो. आणि ह्या कपड्यांचं यूज मोस्टली जो ट्विल व्ह्यू असतो, हा ट्राउझरमध्ये जास्त यूज केला जातो. या व्ह्यूचे क्लॉथ तुमच्याकडे अवेलेबल असेल जर एखादी ट्राउझर, तर तुम्ही पाहू शकता. तुम्हाला याची विविंग जे दिसेल ते तुम्हाला थोडीशी क्रॉसमध्ये दिसेल. आणि नंतर आहे सॅटिन. तर सॅटिन व्ह्यू जी आहे, याच्यामध्ये हा वार्पियान तुम्हाला दिसतील. तर वार्पियानचं आपल्याला छोट्या ह्याच्यामध्ये दिसतं आणि याच्यामध्ये फिलिंग यान्स तुम्हाला, म्हणजे हॉरिझॉन्टल जे यान आहेत, वेफ्ट यान जे आहेत, ते तुम्हाला त्याचा यूज जास्त ह्याच्यामध्ये दिसेल. आता याच्यामध्ये पण असं होतं की जर वेफ्ट यान सिंगल जात असेल, तर वार्प यान जास्त मोठ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे तीन ह्याच्यामध्ये जातात. तर हा फॅब्रिक जो आहे, हा फॅब्रिक पण सॅटिन व्ह्यूचे जे फॅब्रिक असतात, हेही आपल्याला मोस्टली आपल्याला ट्राउझरमध्ये वगैरे किंवा वेगवेगळ्या टाईपचे जे सॅटिनचे क्लॉथ असतात त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ह्या 3 बेसिक व्ह्यूज आहेत, ज्या आपल्या मोस्टली जे आपण रेग्युलर फॅब्रिक यूज करतो त्याच्यामध्ये मोस्टली तुम्हाला हे फॅब्रिक बघायला मिळतील. आणि नंतरचे जे व्ह्यूज आहेत, कॉम्पाऊंड, कॉम्प्लेक्स, नॉवेल्टी आणि ह्या व्ह्यूज, तर हे मोस्टली जे डेकोरेटिव्ह आपण रेग्युलर यूज न करणारे जे असतात त्याच्यामध्ये हे मोस्टली व्ह्यूज यूज केल्या जातात. तर हे त्या व्ह्यूजचे वेगवेगळे एक्झाम्पल मी तुम्हाला, जे ह्या व्ह्यूज आहेत, डॉबी व्ह्यू, जॅकॉर्ड व्ह्यू, डबल व्ह्यू, PQ, पाईल फॅब्रिक आणि सरफेस फिगर. तर ह्यांच्या वेगवेगळे टाईप्सचे क्लॉथ, म्हणजे विविंग झाल्यानंतरचे क्लॉथ कसे असतात हे मी तुम्हाला दाखवते. आता आपल्याला याच्यामध्ये जॅकॉर्ड वगैरे माहिती आहे, तरी पण आपण जॅकॉर्ड आणि ब्रोकेडमध्ये थोडंसं कन्फ्यूज होतो. तर पहिली आहे डॉबी व्ह्यू. तर ह्याचा आपण मोस्टली याच्यामध्ये जे शर्ट असतात तुमचे फॉर्मल शर्ट वगैरे, त्याच्यामध्ये आपण ह्या व्ह्यूचा, असं या व्ह्यूमध्ये असे छोटे छोटे डॉट दिसतात. जॅकॉर्ड आणि ब्रोकेडमध्ये फरक असा असतो की ह्याच्यामध्ये जॅकॉर्डमध्ये ही छोटी तुम्हाला फ्लॉवर टाईप प्रिंट दिसतीये, तर ब्रोकेडमध्ये फक्त तशा प्रिंटचे जे असतात छोट्या छोट्या प्रिंटचे, तर ते ब्रोकेडमध्ये येतात. आणि जॅकॉर्डमध्ये तुम्हाला ही मोठ्या ह्याच्यामध्ये जे डिझाईन असतात तर ते जॅकॉर्ड व्ह्यू असते. आणि ही डबल क्लॉथ आहे, याच्यामध्ये तुम्ही क्लॉथ वेगवेगळे वापरून आहे. तर हे खूप जाड असतं फॅब्रिक, एकदम थिक असतं. तर ह्याचा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये यूज करतात. आता ह्यातले जे फॅब्रिक आहेत, काही गारमेंटसाठी यूज करतात ह्या ज्या व्ह्यूज आहेत, तर काही वेगळ्या कारणासाठी पण या व्ह्यूजचा उपयोग केला जातो. आता ही PQ व्ह्यू आहे. आता हे आपल्याला थोडासा वेगळा दिसतोय हा फॅब्रिक. तर हा आपण काही रेग्युलर याच्यामध्ये यूज नाही करत. मोस्टली काही जॅकेट वगैरे बनवायचं असेल तर तुम्हाला या व्ह्यूचा उपयोग होतो. तर पाईल फॅब्रिक्स जे आहेत, तर पाईल फॅब्रिक्स आपण पाहिले आहे, तर हे डोअरमॅट जे आहेत त्याच्यामध्ये आहेत. मी मागच्या लेक्चरमध्ये जे यान तुम्हाला दाखवले त्याच्यामध्ये नॉवेल्टी यान, स्लब यान, हे जे यान दाखवले वेगवेगळ्या टाईपचे, तेव्हा मी सांगितलेलं की यांचा आपण वापर वेगवेगळ्या ह्याच्यासाठी करतो, फर्निशिंग मटेरियलसाठी. तर हे जे डोअरमॅट बनवण्यासाठी आपण ह्या पाईल्स व्ह्यूचा
उपयोग करून हे आपण फॅब्रिक बनवलं आहे. ही सरफेस फिगर व्ह्यू आहे. तर हे मोस्टली जे ट्रेडिशनली आपले जे आहेत गारमेंट वगैरे त्याच्यासाठी या व्ह्यूचा उपयोग करतात. तर हे ह्या ज्या व्ह्यूज आहेत ह्या वेगवेगळ्या व्ह्यूज आहेत आणि याचा आपण वेगवेगळ्या फॅब्रिक बनवताना या फॅब्रिकच्या विविंगमध्ये आपण वेगवेगळे फॅब्रिक प्रोड्यूस करतो. आता ओव्हन फॅब्रिक कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? ओल्डेस्ट अँड वाईडली युज्ड मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन. आपण खूप जुन्या काळापासून ओव्हन फॅब्रिकचा यूज होतो. ओव्हन फॅब्रिक आपण बनवतो. ओव्हन फॅब्रिक कसं बनतं तर वार्प आणि वेफ्ट यांचं इंटरलेसिंग होतं. हा शब्द जास्त इम्पॉर्टंट आहे. इंटरलेसिंग, या दोन धाग्यांचं इंटरलेसिंग होऊन आपला फॅब्रिक विविंग कम्प्लीट होऊन आपल्याला फॅब्रिक मिळतं. तर ह्याचा जो सेल्वेज आहे तो सेल्वेजची मी तुम्हाला सांगितलं की जवळपास त्याचं विड्थ किती आहे, 1/4 इंचपर्यंत त्याची विड्थ असते. आणि सेल्वेजचा यूज काय असतो तर आपला फॅब्रिक आता फ्रे होऊ नये, त्याच्या बाजूने आपलं फॅब्रिक निघता कामा नये, त्याच्यासाठी आपण सेल्वेजचा उपयोग होतो. नंतर प्रॉपर्टीज आहेत ह्या ओव्हन फॅब्रिकच्या. टाइप्स अँड क्वालिटी ऑफ फायबर्स यूज, टाइप, स्ट्रेंथ अँड डिग्री ऑफ ट्विस्ट ऑफ द यार्न यूज्ड, टाईप ऑफ व्ह्यू यूज्ड इन फॅब्रिक कन्स्ट्रक्शन. तर फायबर्स आपण कुठल्या क्वालिटीचे कुठल्या टाईपचे यूज करणार, त्यांची स्ट्रेंथ, त्यांची डिग्री ऑफ ट्विस्ट, किती आपण ट्विस्टिंग करतो त्या यार्न्सची, आणि मग त्या यार्नचा आपण फॅब्रिकच्या कन्स्ट्रक्शनसाठी यूज करणार. ग्रेन लाईन सर्वांना माहिती आहे. पॅटर्न मेकिंग जेव्हा आपण स्टार्ट केलेलं तेव्हा आपण पहिले ग्रेन लाईन आपण हे करतो. पॅटर्नवरती आपण पॅटर्न इन्फॉर्मेशन जेव्हा लिहितो त्यावरती आपण ग्रेन लाईन मेन्शन करतो. कारण प्रत्येक जो आपला पार्ट असतो, पॅटर्न बनवलेला जो पार्ट असतात, ते प्रत्येक पार्ट एकाच ग्रेनमध्ये कट होत नाही. ग्रेन लाईन मग कशावर डिपेंड असतात तर आपल्या या क्लॉथच्या विविंगवरती डिपेंड असतात. जर तुमचा क्लॉथ जर आपल्याला क्लॉथ लेंथवाईज कट हवा असेल, जो तुमचा जो पॅटर्न आहे, जो पॅटर्न तुम्हाला लेंथवाईज पाहिजे असेल तर तो कसा लेंथवाईज म्हणजे तो व्हर्टिकली ठेवायचा पॅटर्न, तेव्हा तो लेंथवाईज तुम्हाला पॅटर्न मिळेल. जो पॅटर्न तुम्हाला विड्थवाईजमध्ये पाहिजे असेल तो क्रॉसवाईज म्हणजेच विड्थवाईज. ही गारमेंटची लँग्वेज आहे क्रॉसवाईज ग्रेन लाईन, हे आपल्या गारमेंट लँग्वेजमध्ये बोलतात. तर क्रॉसवाईजमध्ये असं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. क्रॉस म्हणजे बायस नाही, म्हणजे क्रॉसमध्ये कटिंग नाही. क्रॉस म्हणजे विड्थवाईज कटिंग. जे पॅटर्न तुमचा विड्थवाईजमध्ये असेल त्याला तुम्ही रॉंग डायरेक्शनमध्ये विड्थवाईजमध्ये म्हणजे जे वेफ्ट यान फिलिंग यान पास होतं त्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही पॅटर्न ठेवून मग तो तुम्हाला क्रॉसवाईज ग्रेनमध्ये मिळेल. आणि बायस म्हणजे 90 डिग्रीच्या याच्यामध्ये आपला तो काटकोनाच्या याच्यामध्ये आपला फॅब्रिक कट करतो आपण. बायसचा माहिती, आपण पायपिंग जेव्हा आपल्याला करायची असते तर आपण त्याच्यासाठी आपण क्रॉसपट्टी जी काढतो तर त्याच्यासाठी आपण बायसमध्ये ठेवून ती जसं जेवढा तुम्ही बायसमध्ये म्हणजे जेवढा तो अँगलमध्ये तुमचा असं कटिंग होईल तेवढे तुमचं त्याची फिनिशिंग येते. आणि बायसचा कटिंग चुडीदार वगैरे याच्यासाठी पण मोस्टली आपण कटिंग करतो. क्रॉसवाईज ग्रेन मोस्टली आपण जे जेंट्सचे शर्ट असतात त्याच्यामध्ये जो योक पार्ट असतो, बॅक योक, तर त्याच्यामध्ये क्रॉसवाईज ग्रेन होतात. आणि आपल्या स्लीव्ज जे आहे तर स्लीव्जमध्ये पण क्रॉसवाईज ग्रेन होतात. आता हे ग्रेन लाईन आपल्याला सर्वांना माहिती आहे की का ग्रेन लाईन आपण यूज करायच्या ते. तर लेंथवाईज ग्रेनमध्ये कशी स्ट्रेंथ जास्त असते, क्रॉसवाईजमध्ये थोडीशी स्ट्रेचेबिलिटी असते, आणि बायसमध्येही जास्त स्ट्रेच होते. तर जिथे आपल्याला जसं पाहिजे असेल तसं आपण तो ग्रेन लाईनमध्ये फॅब्रिक आपला पॅटर्न कट करतो. तर ग्रेन लाईन हे आपल्या विविंगवरतीच डिपेंड आहे. हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे ग्रेन लाईन दाखवलं. वार्प आणि वेफ्ट पोझिशनमध्ये फॅब्रिकच्या पोझिशनमध्येच आपण ग्रेन लाईनचा यूज करतो. द आयडेंटिफिकेशन ऑफ ग्रेन, सेल्वेज पॅरलल टू लेंथवाईज ग्रेनलेस स्ट्रेच अलॉंग वार्प यार्न. वार्प yarns lies straighter and stronger. More twist in warp yarn. The single yarn is used. तर सेल्वेज टू सेल्वेज पॅरलल झाल्यानंतर जो आहे तो लेंथवाईज असतो. त्याच लेंथवाईजला जर आपण क्रॉसवाईज आपला पॅटर्न ठेवला तर तो तुमचा क्रॉसवाईज ग्रेन होईल. आणि ह्याच्यामध्ये आपण काटकोनात 90 डिग्री ह्याच्यामध्ये आपण जेव्हा तो एखादी पट्टी कट करू तो आपला बायस होणार. तर फॅब्रिक लेंथ आणि विड्थ, जी काय लेंथ आपण फॅब्रिकची मोस्टली रेडी करताना कशी लेंथ किती ह्याच्यामध्ये यूज करतात, विड्थ काय घेतात, लेंथ काय घेतात, तर हे तुम्हाला मेजरमेंट त्यांनी दिलेलं आहे. आणि डन ऑन मशीन कॉल्ड हँडलूम ऑर पॉवरलूम. तर आता मोठ्या प्रमाणात तुम्हाला ज्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये मशिनरीज पाहायला मिळतात
तर आता मोस्टली मशीनमध्ये पण क्लॉथ बनवतात आणि काही ठिकाणी आपला अजूनही तो हँडने आपण बनवणारे क्लॉथ तिथे अजूनही बनतात. तर आपण क्लॉथ जे आहेत, आता क्लॉथ जो रेडी होतो त्याला आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज, म्हणजे त्याची आता क्लॉथ आहे, आपण जो बनवलेला क्लॉथ आहे त्याची क्वालिटी काय असते, त्याची स्ट्रेंथ आणि त्याचा यूज, आपण आता जो बनवलेला फॅब्रिक आहे त्याचा यूज कशासाठी करणार आहोत, तर हे जास्त हे डिक्लेअर करण्या अगोदर पहिले ह्या सगळ्या टेस्टिंग करतात आणि त्याच्यानंतर त्याची प्राईस डिक्लेअर होते, त्याची क्वालिटी डिक्लेअर होते आणि त्याचे कॉस्ट, त्याची हे म्हणजे आपण तो कशासाठी यूज करणार आहे, पर्पज काय आहे त्या फॅब्रिकचा, हे पण आपण त्याच्यानंतर ह्या टेस्ट केल्यानंतर आपण सांगू शकतो. तर ह्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत. मेकॅनिकल टेस्ट करतात पहिले की टेन्साईल स्ट्रेंथ, एक्सटेन्सिबिलिटी, टियर स्ट्रेंथ, ॲब्झर्शन रेसिस्टंट, क्रीज रेसिस्टंट, पिलिंग रेसिस्टंट. तर ह्या वेगवेगळ्या मेकॅनिकल टेस्ट आहेत. तर फॅब्रिकच्या अगोदर पहिले मेकॅनिकल टेस्ट करतात आणि ह्या केमिकल टेस्ट आहेत. मागच्या लेक्चरमध्ये मी आयडेंटिफिकेशन ऑफ फायबर सांगितलं होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं की ओरिजिनल आणि डुप्लिकेट आपल्याला ओळखायचं असेल तर आपण केमिकल, तर 3 टेस्टमध्ये ही केमिकल टेस्ट पण त्याच्यामध्ये पण ते करून पाहतात. तर हे सर्व जे टेस्ट असतात त्या याच्यासाठी इम्पॉर्टंट असतात की आपण त्याच्यानुसार त्या फॅब्रिकचा पर्पज आपण डिक्लेअर करू शकतो की हा आपण कुठल्या पर्पजसाठी आपण हा यूज करू शकतो. आता ही जी पहिल्या फिगरमध्ये जी दिसते तुम्हाला, ही इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जी फॅब्रिक तयार करण्याची. त्याच्यामध्ये अशी ही मशीन असते जी आता इंडस्ट्रीमध्येच तुम्हाला ह्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. आणि हे अजूनही तुम्हाला कुठेतरी हे अशा दिसतील. ह्या ज्या आहेत ह्या हिडल्स आहेत हार्नेसच्यात आणि त्याच्यामधनं ते एक वारपियान असा तुम्हाला दिसतोय पास झालेला. आणि हे शटल आहे जे आय शेपमध्ये दिसतंय तुम्हाला, ते शटल आहे. त्या शटलमध्ये एक रील दिसते तुम्हाला, त्याच्यामध्ये तो फिलिंग यांचा धागा पास केलेला असतो आणि हा याच्याने इंटरलेसिंग होऊन फॅब्रिक तयार होतं. खाली तुम्हाला दिसेल फॅब्रिक तयार होतं. तर या 2 मशीनवरून तुम्हाला समजलं की फॅब्रिक कसं तयार होतं. आता मी तुम्हाला 2 व्हिडिओ दाखवतो की एक मशीनवरती फॅब्रिक कसा बनतो आणि एक आपण हँडने आपण कसं फॅब्रिक बनवतात ते. तर आपण वेब यान आहे, ते वेब यान म्हणून ते कॉम्पॅक्ट करतात. ते जो रॉड आहे दिसतो तो रॉड काय करतो, दोन्ही गॅप कमी करून कॉम्पॅक्ट करतो. अशा प्रकारे मशीनमध्ये असा क्लॉथ विविंग प्रोसिजर होऊन क्लॉथ तयार होतो. आता आपण हा बघूया की आपण हँडने तो कसा बनवता येत ते. पहा तुम्हाला शटल दिसते, शटलमध्ये एक रील दिसते धाग्याची, ते कसं पास करतायत पहा. हे वारपियान्स आहेत आणि जो हाताने खेचतायत तो रीड आहे, त्याला रीड म्हणतात. तर ते काय करतात, दोघांमधला गॅप कमी करून एकमेकांना कॉम्पॅक्ट करून हे करतात. आणि हे पास शटल जे दिसते तुम्हाला एकदा वरतून दिसते आणि एकदा ती खालच्या साईडने पण एकदा येतात. हा पहा असा. तर या फॅब्रिकचा रेट जास्त असतो. नॉर्मली आपण जे फॅब्रिक बघतो तर यापेक्षा तुम्हाला हे जे हाताने बनवलेले फॅब्रिक असतात त्याचे रेट जास्त असतात, कारण त्यांचं विविंग पण जे आहे ते एकदम स्ट्रॉंग असतं. कारण याच्यामध्ये एक फरक काय आहे, तर याच्यामध्ये जो शटल आहे तो धागा वरतून आणि खालतून दोन्ही साईडने
पास होतो. त्याच्यामुळे काय होतं, धागा जास्त लागतो आणि धाग्याचं स्ट्रेंथ पण जास्त असते, म्हणजे त्या विविंगची स्ट्रेंथ पण जास्त असते. तर मशीनमध्ये जे आहे ते तुम्हाला फक्त वरच्या साईडने तो वेफ्ट यार्न होऊन तो धागा म्हणजे विविंग कंप्लीट करतात आणि फॅब्रिक बनवतात. तर हा दोघांमधला थोडा डिफरन्स आहे. त्याच्यामुळे हे फॅब्रिक तुमचे पाल तुम्ही अशा ज्या टाईपचे तुमच्याकडे गारमेंट असतील तर तुमचे ते गारमेंट लवकर फाटणार नाही, लवकर काही म्हणजे त्या फॅब्रिक डॅमेज होणार नाही. हे पा शटल तुम्हाला एक खालच्या साईडने दिसतं आणि नंतर परत वरच्या साईडने एकदा जातं. तर हे झाले तुमचे विविंग प्रोसिजर, की कसे विविंग होऊन आपले क्लॉथ तयार होतात. आणि आय होप की तुम्हाला समजलं की आपण इंडस्ट्री म्हणजे पॉवरलूममध्ये पण कसं फॅब्रिक तयार होतो आणि याच्यामध्ये पण तुमचा जो याच्यामध्ये पण आपला फॅब्रिक हँडलूम ह्याच्यामध्ये सुद्धा आपण फॅब्रिक तयार करतो. दोन्हीमधला डिफरन्स तुम्हाला व्हिडिओमधनं नक्कीच कळला असेल की कसं तुला वेगळ्या पद्धतीने क्लॉथ बनवतात ते, आणि विविंग मटेरियल आपण कोणते कोणते असतात आणि त्याचा आपण कशासाठी यूज करतो. व्ह्यूज तुम्हाला कळले असतील, तुम्ही आता घरी तुमचे जे फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कुठल्या टाईपचे व्ह्यूज आहे, तुम्ही आयडेंटिफिकेशन त्याचं करू शकता. आणि ओवन फॅब्रिक मोस्टली कोणते कोणते असतात तर कॉटन, लिनन, हे जे आहेत पॉलिस्टर, हे सगळे सिंथेटिक, हे सगळे विविंग मटेरियल ओवन फॅब्रिक्स